श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ चतुर्दशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः। सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च। मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम्। सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत। सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्ममहद्योनिरहं बीजप्रदः पिता। सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्। तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम्। सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ। रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम्। तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्। तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां। प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत। सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत। ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत। रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत। रजःसत्त्वं तमश्चैव तमःसत्त्वं रजस्तथा। सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते। ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत। लोभप्रवृत्तिरारम्भक कर्मणामशमस्पृहा। रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च। तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्। तदोत्तमविदान् लोकान् अमलान् प्रतिपद्यते। रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते। तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते। कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं। रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलं। सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च। प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च। ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः। जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः। नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति। गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति। गुणानेतानतीत्यत्रीन् देही देहसमुद्भवान्। जन्ममृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते। अर्जुन उवाच
कैर्लिङ्गैः स्त्रीन् गुणानेतान् अतीतो भवति प्रभो किमाचारः कथञ्चैतां स्त्रीन् गुणानतिवर्तते। श्रीभगवानुवाच प्रकाशञ्च प्रवृत्तिञ्च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते समदुःखसुखस्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते माञ्चयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीमद् भगवद्गीता अध्याय 14। सद्गुरू परमसंत ठाकरसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। परमसंत बलदेवसिंगजी महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। श्रोते हो, आपणाला साष्टांग नमस्कार। श्री भगवान कृष्णाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। श्री भगवान म्हणाले, ज्ञानातीलही अतिउत्तम ते परमज्ञान मी तुला पुन्हा सांगतो अर्जुना। जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत। हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाही आणि प्रलय काळीही व्याकुळ होत नाही। हे अर्जुना, माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे। माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो। त्या जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची म्हणजे प्राणीमात्रांची उत्पत्ती होते। हे अर्जुना, नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भ धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा मी स्वतः पिता आहे। हे अर्जुना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात। हे निष्पापा, त्या तीन गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे। तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो। हे अर्जुना, प्रेमरूप रजोगुण इच्छा आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज। तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो। हे अर्जुना, सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज। तो या जीवात्म्याला प्रमाद म्हणजे इंद्रियांच्या आणि अंतःकरणाच्या अर्थशून्य क्रिया। तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस म्हणजे कर्तव्य कर्माकडे दुर्लक्ष करून निरुद्योगी राहावेसे वाटणे म्हणजे आळस। तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि झोप यांनी बांधून ठेवतो। हे अर्जुना, सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो। आणि हे अर्जुना,
रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो. सत्वगुण आणि तमोगुणाला दडपून रजोगुण वाढतो, तसेच सत्वगुण आणि रजोगुणाला दडपून तमोगुण वाढतो. ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात आणि इंद्रियात चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते, त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे. हे अर्जुना, रजोगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती आणि विषय भोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात. हे अर्जुना, तमोगुण वाढल्यावर अंतःकरण आणि इंद्रिये यात अंधार, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात तमोगुणाने. जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो, तेव्हा तो उत्तम कर्म करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो. रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यामध्ये जन्मतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस किडा, पशु, पक्षी इत्यादी मूढ विवेकशून्य जातीत जन्मतो. श्रेष्ठ सात्विक कर्माचे, सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. श्रेष्ठ कर्माचे, सात्विक कर्माचे, सात्विक म्हणजे सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. राजस कर्माचे फळ दुःख, तसंच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून निस्संशय लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही उत्पन्न होते. सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्य लोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीमध्ये रत असलेले तामशी पुरुष अधोगतीला म्हणजेच कीटक, पशु, पक्षी इत्यादी नीत जातीत आणि तसेच नरकात जातात. ज्यावेळी द्रष्टा म्हणजे समष्टी चेतनात ऐक्यभावाने स्थित असलेला साक्षी पुरुष, ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चित आनंदघन स्वरूप मला, परमात्म्याला तत्वतः जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला म्हणजे बुद्धी, अहंकार, मन, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 भूते, 5 इंद्रियांचे विषय अशा 23 तत्वांचे पिंडरूप हे स्थूल शरीर प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांचेच कार्य आहे. म्हणून या 3 गुणांना शरीराच्या उत्पत्तीचे कारण असं म्हटलं आहे. हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या 3 गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. अर्जुन म्हणाला, भगवान, या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते? तसेच हे प्रभो, मनुष्य कोणत्या उपायाने या 3 गुणांच्या पलीकडे जातो? तेव्हा श्री भगवान कृष्ण म्हणाले, हे अर्जुना, जो पुरुष सत्वगुणांचे कार्यरूप प्रकाश म्हणजे काय? अंतःकरण आणि इंद्रियादिकांमध्ये आळस नाहीसा होऊन जे एक प्रकारचे चैतन्य येते ना, त्याचे नाव आहे प्रकाश. संपूर्ण आळस नाहीसा होतो आणि चैतन्याने ओतप्रोत होतो माणूस. जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह म्हणजे निद्रा आणि आळस इत्यादी वाढल्यामुळे अंतःकरण आणि इंद्रियातील चेतनाशक्तीचा लय होण्याला तेथे मोह म्हटले आहे. तर कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असताना त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही. म्हणजे जो पुरुष एका सच्चिदानंदघन परमात्म्याचे ठायी पूर्ण ऐक्य भावनेने नेहमी स्थित राहून या त्रिगुणात्मक मायेच्या संसारापासून पूर्णपणे पलीकडे गेलेला आहे, अशा गुणातीत पुरुषाच्या अभिमानरहित अंतःकरणात
तिन्ही गुणांचे कार्यरूप प्रकाश, प्रवृत्ती आणि मोहादी वृत्ती उत्पन्न झाल्या अथवा न झाल्या तरी कधीही इच्छा, द्वेषादी विकार त्याच्यामध्ये उद्भवत नाही. हेच त्याचे गुणातीत झाल्याचे प्रधान लक्षण आहे. जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहे, म्हणजे त्रिगुणात्मक मायेपासून उत्पन्न झालेल्या अंतःकरणासह इंद्रियांचे आपापल्या विषयात वावरणे हेच गुणांचे गुणात वावरणे होय. जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून जो सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन जातो आणि त्या स्थितीपासून कधी ढळत नाही. जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख दुःख समान मानतो, माती दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती आणि नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा आणि स्तुती ज्याला समान वाटतात, जो मान आणि अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र आणि शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा हा अभिमान नसतो त्याला गुणातीत असं म्हणतात. आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने, अव्यभिचारी म्हणजे केवळ एक सर्वशक्तिमान परमेश्वर वासुदेव भगवानालाच आपला स्वामी मानून स्वार्थ आणि अभिमान सोडून श्रद्धा आणि भक्तियुक्त परमप्रेमाने निरंतर चिंतन करणे यालाच अव्यभिचारी भक्तियोग म्हणतात. जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो, कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मीच आहे असे समज. श्रीमद भगवद्गीता अध्याय 14 समाप्त. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान कृष्णाच्या चरणी त्रिवार वंदन. श्री महादेवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्रोते हो, आपणाला नमस्कार. श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता मी संसार बंधनातून सुटण्याचे साधन असणाऱ्या 14व्या अध्यायाचे महात्म्य सांगतो, ते तू लक्ष देऊन ऐक. सिंहल द्वीपात विक्रम वेताळ नावाचा एक राजा होता. तो सिंहासारखा पराक्रमी आणि कलांचे भांडार होता. एकदा तो शिकारीसाठी राजकुमार व 2 कुत्र्या यांना बरोबर घेऊन एका रानात गेला. तेथे गेल्यावर त्याने अतिशय वेगाने पळणाऱ्या सशाच्या मागे आपल्या कुत्रीला सोडले. तेव्हा सर्व प्राण्यांच्या देखत ससा असा पळाला की जणू कोठे उडून गेला. पळता पळता अतिशय थकल्यामुळे तो एका खंदकात पडला. तेथे पडल्यावर कुत्रीला सापडला तर नाहीच, उलट अतिशय शांत वातावरण असलेल्या जागी जाऊन पोचला. तेथे हरिण निर्भयपणे झाडांच्या सावलीत बसून राहत असे. वानर देखील आपोआप खाली पडलेल्या नारळांवर आणि पिकलेल्या आंब्यांवर पूर्ण तृप्त असत. तेथे सिंह हत्तीच्या पिलांबरोबर खेळत आणि साप न भीता मोरांच्या पिसाऱ्याखाली बसत असे, कारण तेथे एका आश्रमात वत्स नावाचा मुनी राहत असे. तो जितेंद्रिय असून शांत चित्ताने गीतेच्या 14व्या अध्यायाचा पाठ करी. त्या आश्रमाबाहेर 14व्या अध्याय नित्य म्हणणाऱ्या वत्स मुनीच्या शिष्याने आपले पाय धुतले होते, त्यामुळे तेथील माती ओली होऊन चिखल झाला होता. पळत आलेला ससा धापा टाकत येऊन त्या चिखलात पडला, परंतु त्या चिखलाच्या केवळ स्पर्शाने ससा दिव्य विमानात बसून स्वर्गाला गेला. त्याचा पाठलाग करीत कुत्रीही तेथे आली. तेथे तिच्या अंगावर त्या चिखलाचे शिंतोडे उडले. त्याबरोबर तिची तहान भूक हरपून तिचे कुत्रीचे रूप जाऊन तिलासुद्धा अप्सरेचे रूप प्राप्त झाले आणि ती गंधर्वासह दिव्य विमानात बसून स्वर्ग लोकाला निघून गेली. हे दृश्य पाहून मुनीचा बुद्धिमान शिष्य स्वकंधर हसू लागला. त्या दोघांची पूर्वजन्मीच्या वैराचे कारण कळून त्याला मोठे आश्चर्य वाटत होते. त्याचवेळी राजाचे डोळेही आश्चर्याने विस्फारित झाले होते.
त्याने भक्तिभावाने नमस्कार करून सुकंधर मुनीला विचारलं, विप्रवर्य, नीच योनीत जन्माला आलेले ससा आणि कुत्री हे दोन्ही प्राणी अज्ञानी असूनही स्वर्गाला कसे काय गेले? तेव्हा सुकंधर म्हणाला, राजा, या अरण्यात वत्स नावाचे मुनी राहतात. ते संयमी महात्मा आहेत. ते गीतेचा 14वा अध्याय नित्य म्हणतात. मी त्यांचा शिष्य असून मीही ब्रह्मविद्येचे विशेष ज्ञान मिळविले आहे. गुरुजींच्या प्रमाणे मीही 14वा अध्याय नित्य म्हणतो. मी पाय धुतलेल्या पाण्याचा स्पर्श झाल्याने ससा आणि कुत्री स्वर्गाला गेले. ते पाहून मला हसू का आले आता सांगतो. महाराष्ट्रात प्रत्युदक नावाचे एक मोठे शहर आहे. तेथे केशव नावाचा कपटी लोकात अग्रगण्य असा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते विलोभना. ती स्वच्छंदपणे वागणारी बाई होती. त्यामुळे तिचा राग येऊन केशवाने तिला ठार केले. त्या पापामुळे तो ससा झाला. तसेच ती बाई स्वतःच्या पापकर्मामुळे कुत्री झाली. श्री महादेव म्हणाले, ही कथा ऐकून श्रद्धालू राजाने गीतेच्या 14व्या अध्यायाचा नित्य पाठ चालू ठेवला. त्यामुळे त्याला परमगती प्राप्त झाली. असं महात्मा आहे गीतेच्या 14व्या अध्यायाचं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.